नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, असं म्हणतात हिवाळ्यामध्ये आपली पचनक्रिया खूप सक्रिय असते, म्हणून हिवाळ्यात आपण जे काही खातो ते अंगी लागतं. अमृता, आपल्या पूर्वजांनी सांगूनच ठेवलेलं आहे की हिवाळ्यातनं छान पौष्टिक आणि चांगलं चुंगलं खावं. असाच एक 100 वर्ष जुना माझ्या आजे सासूबाईच्या ठेवणीतला पदार्थ आज मी दाखवणार आहे. हो, पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. 100 वर्ष जुन्या पद्धतीचा, माझ्या आजे सासूबाईच्या हातच्या चवीचा डिंकाचा लाडू होई एकदम भारी. चला तर मग करूयात घरच्या घरी. बरं, लाडवासाठी लागणारा सगळ्यात मेन पदार्थ म्हणजे खारीक. तर मी इथे अर्धा किलो खारीक घेऊन त्याची पावडर केलेली आहे. बरं, खारीक निवडताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची. इथे ना बाजारात तुम्हाला ना 2-3 टाईपच्या खारीक मिळतील. आता इथे आपण ही थोडीशी काळपट अशी चॉकलेटी रंगाची खारीक घ्यायची. ती चवीला छान राहते आणि पौष्टिकही राहते. आपण काय केलंय, खारीक घेतली आणि त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत. खूपदा काय होतं की खारीक फिरवताना ना मिक्सरचं पाते तुटतात, म्हणून बायका कंटाळा करतात, बाहेरनं विकत आणतात. तर तसं नका करू. खारीक पावडर करणं फार अवघड नाही आहे. उन्हात मस्त वाळू द्या आणि मग मिक्सरला फिरवा, म्हणजे बघा भरकन तुमची पावडर होईल. ही अर्धा किलो खारकेची पावडर. त्यानंतर खारकेच्या खाली खोबरं. खोबरं किती घेतलंय, तर खोबरं मी इथे 300 ग्रॅम खोबरं घेऊन बारीक किस करून घेतलंय. मिक्सरला भर्र फिरवायचं नाही, छान व्यवस्थित किसणीने, बारीक किसणीने किस करून घ्यायचा. त्याची चवही वेगळी लागते आणि ते खातानाही छान वाटतं. अगदी खरंय मनीषा, या छोट्या छोट्या गोष्टींनी चवीत खूप फरक पडतो. म्हणजे तुम्ही जर मिक्सरला फिरवलं आणि किसणीवर किसून घेतलं तर या दोन्ही चवींमध्ये खूप फरक पडतो. अगं अमृता, पूर्वीच्या काळी तर तुला माहितीये का, खारीक ना उखळात मस्त कुटून घ्यायचे. आपण इथे 125 ग्रॅम काजू घेतलेले आहेत, त्याची आपण पावडर करून घेणार आहोत. हे आपण डायरेक्टच पावडर करतो मनीषा, ह्याला भाजायचं नाहीये? नाही, हे बघ अमृता, ज्या पारंपरिक पदार्थ आहेत, ज्या रेसिपी आहेत, त्याला ना छान मस्त कडकडीत उन्हात वाळवलं ना की तुम्हाला भाजायची गरजच पडत नाही. आपली काजूची पावडर झालेली आहे. एकदम तेल सुटेपर्यंत नाही बरं फिरवायचं, थोडस म्हणजे ना रवाळ असली पाहिजे. तू त्याला ऊन दिलंस ना मनीषा, त्यामुळे ते पटकन बारीक झालेलं आहे. जर काजू कुठेतरी मऊ असता ना तर त्याचा गोळा झाला असता, त्याची पावडर बनली नसती. 125 ग्रॅम बदाम, त्याची पावडर करून घेऊयात. काजूच्या पूड शेजारी बदामाच्या पुडीचा मान. बरं, आपण इथे 125 ग्रॅम काजू घेतले, 125 ग्रॅम बदाम घेतलीये. आता त्याच मापाने 125 ग्रॅम गोडंबी. बरं, गोडंबी खूप जणांना गोडंबी माहिती नाहीये, तर गोडंबी बिब्याची गोडंबी असते, त्यातली ही बी जी पौष्टिक असते, हिवाळ्यात खाल्ली जावी, म्हणजे शरीराला ऊब द्यायला ना गोडंबी फार उपयोगी असते. गोडंबीची पावडर ती आपण याच्यात घालूयात. इथे आपण अक्रोड घेतलेत. अक्रोड थोडे गरम असतात, म्हणून आपण 100 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत, त्याची आपण पावडर करून घेऊया. तसं बघायला गेलं मनीषा तर जिन्नस आहेत भरपूर, पण रेसिपी खूप सोपी आहे. आणि ना प्रमाणात आहे. ही अक्रोडची पावडर आपण याच्यात घालणार आहोत. आपण इथे ना 50 ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे, त्याची पण आपण पावडर करून घेऊयात. बस, आपली पिस्त्याची पावडर पण झालेली आहे. अमृता, बघ तू, रंग किती छान आलाय ना. खूप सुंदर आलाय. बघ, आता मिक्सर असून पण ना किती कंटाळा येतो आपल्याला. आणि पूर्वीच्या काळी माझ्या आजी सासूबाईंनी उखळावर कांडून कसं केलं असेल बरं. अगदी खरं आहे. मी हे प्रमाण तुम्हाला पुन्हा सांगतेय. आपण घेतलेली आहे अर्धा किलो खारकेची पावडर, 300 ग्रॅम खोबरं, 125 ग्रॅम काजू पावडर, 125 ग्रॅम बदाम पावडर, 125 ग्रॅम गोडंबी पावडर, 100 ग्रॅम अक्रोडची पावडर, 50 ग्रॅम पिस्ताची पावडर. आता आपण काय करणार आहोत, मी इथे 50 ग्रॅम चारोळी घेतली आहे. बरं, चारोळीची आपल्याला पावडर नाही करून घ्यायची आहे, कारण की ती ना खाताना छान लागते, म्हणजे करताना पण आपल्याला जरा मजा आली पाहिजे ना. 50 ग्रॅम मनुका, त्या पण आपण अख्ख्याच घालतोय. लाडूची चव वाढवणारे हे आणखीन काही जिन्नस. बरं, त्यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे, 5 ग्रॅम लवंग, 5 ग्रॅम विलायची,
5 ग्रॅम काळे मिरे, 5 ग्रॅम सुंठ आणि अर्ध जायफळ. अरे बापरे, म्हणजे काळी मिरी लवंग तू लाडवात घालणार आहेस? हो अमृता, काय आहे ना, एक तर हे पाचकही आहे आणि चवही वाढवते. आणि आपण काय करणार आहोत, ह्याची ना पावडर करून घेणार आहोत. आपण हा मसाला जो केला आहे, हा केल्याच्या नंतर पहिले तो चाळणीने गाळून घ्यायचा, म्हणजे आपल्या जे सुंठचे तूस आहेत ना, ते तोंडात नाही जाणार आणि ते एकसारखं मिक्स होतील. आपली जी पावडर आहे सुक्या मसाल्याची, ती सगळीकडे व्यवस्थित पसरून घेऊयात. मला आता 100% गॅरंटी झालेली आहे की ही 100 वर्ष जुनी रेसिपी आहे, कारण की मी कधीही लाडवात काळी मिरी लवंग घातलेलं पाहिलेलं नाहीये. चव खूप छान भारी होणार आहे खूप अमृता. छान अरोमा येतोय या मसाल्याचा म्हणजे. मी इथे छान बाउलभर असं तूप घेतलंय. तूप कशाला? विचार जरा कशाला? कशाला? डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे. लागल तसं तूप आपण टाकणार आहोत. आपण डिंक किती घेतोय मनीषा? 300 ग्रॅम डिंक घेतलाय. बरं, डिंक जसा बाजारातून आणला तसाच तो तळून नाही घ्यायचा. आपण काय केलंय, डिंक ना इथे छान उखळात फोडून घ्यायचा, म्हणजे छान बारीक झाला ना तो, की तो फुलतो चांगला. जर का जाडा डिंक घेतला तर तो आतून कच्चा राहतो, मग खायला काही ती मजा येत नाही. डिंक तळून घेऊयात. छान फुलून येतोय डिंक. बघ फुलला ना छान. हो. थोडासा होऊ दे. अमृता, डिंक आहे 300 ग्रॅम, पण फुलून ना परात भर झालाय. हो, आणि डिंकाचे लाडू आहेत म्हटल्यावरती डिंक व्यवस्थित प्रमाणात घातलाच पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे मनीषा, हा 300 ग्रॅम डिंक तळायला जितकं तूप लागेल तितकं तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचंय. हो, ते बाइंडिंगलाही कामाला येईल. हो, आणि डिंक तळायलाही कामाला. हो, लागलं तर परत घालता येईल. आपण काय करूया, सगळं व्यवस्थित ना मिक्स करून घेऊयात. साखर शेवटी घालूयात. आणि असं मिक्स करताना आपला जो डिंक आहे तो काय करायचा, हाताने व्यवस्थित असं चुरून घ्यायचा. आपले जे मिश्रण आहे ते कोमट झालेलं आहे. आता आपण ह्यात ना साखर ऍड करणार आहोत. इथे मी काय केलेलं आहे, अर्धा किलो साखर घेऊन मग त्याची पिट्टी केली आहे. बरं, तुम्ही म्हणाल 100 वर्ष जुनी रेसिपी म्हणते आणि साखर ही वापरते, तर मला ना नेमकी आज साखर भेटली नाही आहे. त्या आमच्या इकडे बनारसी साखर म्हणतात, मला वाटतं कुणी खांड साखरही म्हणतं. सगळं मिश्रण जे आहे ते कोमट आहे आणि कोमट असताना मिक्स करायचं आणि लाडू पटापटा बांधून घ्यायचे. आपण साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आपलं मिश्रण जे आहे ते अजूनही कोमट आहे. अमृता, चल घे पटापटा लाडू आपण बांधायला घेऊयात. तुला माहितीये का, लाडू बांधायची पण एक मजा असते. कोणी दोन्ही हाताने बांधतं, कोणी एका हाताने बांधतं. नाही ग बाई, मला दोन्ही हाताने बांधायला जमतं. बरं, ही 100 वर्ष जुनी लाडवांची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हो, आणि तुमच्याकडेही अशा काही पारंपरिक जुन्या रेसिपी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या आम्ही नक्की करून दाखवू. बरं, रेसिपी जरी 100 वर्ष जुनी असली तरी आमचं चॅनल मात्र नवीन आहे म्हणून आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत रहा किचन क्वीन्स.